मी प्रजिता बुरुड. तर आज ना आम्ही आलोय आळंदीला आणि आज आळंदीची यात्रा आहे आणि आम्ही जाणार आहे दर्शन करायला. तर दर्शन कसं होतंय ना ते तुम्ही नक्की पहा. खूप इंटरेस्टिंग आहे. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. सो गाईज आम्ही फायनली तिकडे पोहोचलो होतो आणि गर्दी पहा किती होती. आम्ही ना ॲक्च्युली म्हणजे चिंबळी साईडनी गेलो. माझी मैत्रीण आणि मी आम्ही अचानक ठरवलं की चल ना आपण जाऊयात आळंदीला. तर आज ना उत्पत्ती एकादशी होती. तर आम्ही तिकडे गेलो होतो आणि इतकं छान वातावरण होतं तिथे. खूप मस्त वाटत होतं गाईज. समोरून तर खूप बघण्यासारखा व्ह्यू होता. आम्ही पहिले नदीच्या इथे गेलो, पाय धुतले आणि आम्ही मंदिराकडे गेलो. तिथे ना आम्ही दर्शन घेतलं. बाहेर येणंच आमचं दर्शन म्हणजे छान घेतलं आणि आम्ही रिटर्न फिरलो यायला घरी. तर ना तिथे एक पोलीस काका होते. त्यांना म्हटलं की चल विचारून बघूयात की काका सोडतील का आम्हाला. तर मी त्या काकांना पोलीस काकांना म्हटले की काका आम्हाला सोडाल का तुम्ही आतमध्ये. काका म्हणले नाही ग मला नाही सोडता येणार. पण मग म्हटलं काहीतरी काका ट्राय करा ना, आम्हाला आत जायचं मंदिरात. तर ते आम्हाला म्हटले की ठीक आहे चला या. आणि त्यांनी ना थोडंसं काहीतरी पुढे सांगून आम्हाला आतमध्ये पाठवलं गाईज. म्हणजे पहा आम्ही रिटर्न येणार होतो आणि देवबाप्पांच्या हे मनात होतं की आम्ही आत यावं म्हणून आणि आत गेलो आम्ही मस्तपैकी. तर हिंदू मान्यतेनुसार उत्पन्न एकादशी व्रत दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते. 2024मध्ये उत्पत्ती एकादशी मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. कार्तिक कृष्ण दशमीपासून या व्रताची तयारी केली जाते. या दिवशी तांदूळ आणि मसूर यांचे सेवन निषिद्ध मानले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करून व्रत केल्यास अनंत पुण्य प्राप्त होते. तर आता ना गाईज इतकं सुंदर वातावरण तिथे झालेलं आहे ना. आणि ना तुम्हाला सांगू आता येणारे पालखी ते पालखी येणार आहे ना ते वातावरण तुम्ही पहा. पालखी तुम्ही पाहिली ना गाईस, छान छान दर्शन घ्या. त्यानंतर ना एक आजी होत्या तिथे, तर त्या मला म्हणल्या की बाई माझ्यासोबत फुगडी खेळ. तर म्हणलं हां खेळूयात. मला बोलतात पक्की जमते ना तुला. तर म्हटलं हो पक्की जमते. मग आम्ही छानशी फुगडी खेळलं तिथे आणि असा आजचा दिवस ना खूप सुंदर स्पेंड केला. खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या गाईस. तर तुम्ही पण नक्की आळंदीला जा, कारण आता आळंदीची यात्रा पण आहे. सो गाईज अशी होती आळंदीची यात्रा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका.